भिवंडी तालुका वेहले ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती सौ उज्ज्वला हिंदरमाली को सर्व सम्मानीय सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि वेहले ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 29 दिसंबर 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक बीडी नेमाने की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती सौ ताराबाई राम मुकादम को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच ताराबाई राम मुकादम को स्वागत करने पहुंचे शिवसेना उपनेते व सहकार महर्षि श्री विश्वासजी थले, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्रीमती सौ विद्या प्रकाश थले, माजी सरपंच दुर्जन भोईर, माजी सरपंच उज्ज्वला हिंदरमाली, माजी उप सरपंच विलास मारुति पाटिल, सदस्य राजन नामदेव थले, पूजा रमाकांत पाटिल, पल्लवी जितेंद्र पाटिल, गौरख मगन थले सहित भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी तथा वेहले ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच ताराबाई राम मुकादम को शाल्व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच ताराबाई राम मुकादम ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ग्रामपंचायत वेहलेचे सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये पार पडली आणि ठरल्याप्रमाणे माजी सरपंच उज्ज्वला हिंदरमाली यांनी राजीनामा दिला आणि ठरल्याप्रमाणे ताराराम मुकादम यांच्या नंबरनुसार त्यांची आज वेहले ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे। त्याबद्दल मी ताराराम मुकादम यांचं सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। गेली 3.5 वर्षे आम्ही सर्व म्हणजे आमच्या पॅनलचे शिवसमर्थ पॅनलचे 7 सदस्य निवडून आलेले होते आणि ते 7 सदस्य 3.5 वर्ष आम्ही एकत्रपणे काम करतो। सर्व निर्णय हे आम्ही कोणीही सरपंच असेल किंवा कोणीही उपसरपंच असेल, परंतु आम्ही 7 सदस्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही। कुठलाही सरपंच असला तरी सुद्धा तो सगळ्या 7 सदस्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही आणि गावाच्या विकासामध्ये सर्व 7 सदस्य आम्ही मिळून विकासात्मक निर्णय घेतो। त्यानुसार गावात बरेचसे कामं झालेले आहेत आणि बरेचसे अपूर्ण अवस्थेत आहेत, परंतु उर्वरित जी 13 महिने आहेत या 13 महिन्यामध्ये अनेक कामं जी मार्गी लागलेली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्व नागरिकांना मी आश्वासन देतो सरपंचाच्या वतीने आणि ती 13 महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण होतील अशी मी आशा बाळगतो। 2020-21 मध्ये सार्वत्रिक निवडणूक ज्यावेळेला लागलेली त्यावेळेला ग्रामपंचायत वेहले या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आणण्यासाठी सन्माननीय विश्वासजी थले साहेब शिवसेना उपनेते तसेच सन्माननीय देवानंदजी थले साहेब शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तसेच समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष श्री सोन्या पाटील साहेब यांनी आतोनात मेहनत करून या वेहले ग्रामपंचायतीवर पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित केली। त्याबद्दल या तिन्ही नेत्यांचे आणि तमाम गाववाल्यांचे मी ग्रामपंचायततर्फे आणि सरपंच उपसरपंच तसेच सन्माननीय सदस्यांतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आतोनात मेहनत केल्यामुळे आज दुसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित झालेली आहे। आज ठरल्याप्रमाणे आम्ही क्रमवाईज ठरवलेलं का सरपंच पद क्रमवाईज द्यावायचं। आता शेवटचं आमचा ताराबाई राम मुकादम यांना आमचं शेवटचं सरपंच पद द्यायचं आम्ही ठरवलेलं होतं आणि ते आज बिनविरोध आम्ही त्यांना सरपंच खुर्चीवर बसवलंय आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। पुढच्या वाटचालीस भरपूर झालेली आहेत आणि आता चालूमध्ये आहेत ती पूर्णत्वात आम्ही नेऊ आणि आता गोरखने सांगितलं का 13 महिन्याच्या आतमध्ये जेवढी पण कामं राहिलेली रखडलेली आहेत ती पूर्ण करू एवढं आश्वासन देतो। बिनविरुद्ध सरपंच बनवल्याबद्दल अख्ख्या गावाचा अभिमान। धन्यवाद।
मोठ्या प्रमाणात विजय मिळाला म्हणजे बोलण्यापेक्षा याच्या अगोदर 11पैकी 11 होते, आता 7 आहेत, बहुमतापेक्षा जास्त आहेत. पण या बहुमताच्या जोरावर जे काही व्हायला पाहिजे होता ते दिसत नाही मला आता. कारण ही बॉडी यायच्या अगोदर एक आपण इथं आनंदीगे शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणून उभा करायला घेतला होता, आज परत पुरा झाला नाही. मी नेमाने साहेबांना याच्यासाठी बोलवलो की तुम्हाला ज्या काही अडचणी असतील ते येऊन मला सांगा, मी तुमच्यासोबत येईल. ते पण अजून परत नाही आले. मेंबर तर नाही कोणी आले, पण ते पण अजून नाही आले. जर विकास साधायचा असेल तर सगळ्या लोकांना घेऊन चाललं पाहिजे. जेव्हा आगगाडी चालते ना, तर आगगाडी सगळी चाकं फिरतात. 2 चाकांनी ठरवलं की आम्ही फिरणार नाही तर चालेल का? नाही चालणार. जशी बाकी सगळी चाकं फिरतात तशी त्या 2 चाकांनी पण फिरला पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही एक ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता तेव्हा सगळी माणसं तुमची आहेत. निवडून येण्याच्या अगोदर आपल्या पक्षाची माणसं आपल्या असतात, पण ज्या दिवशी आपण निवडून येतो त्या दिवशी सगळी माणसं आपल्या असतात आणि त्या माणसाची त्या प्रेमाच्या भावाने आपण वागला पाहिजे. बरं, उडदामाची काळे गोरे सगळी सारखी नसतील, पण जी सारखे असतील त्यांना सोबत घेऊन आपण चाललो पाहिजे. आणि जर त्यांना सोबत घेऊन आपण चाललो तर पुन्हा आपल्याला त्या गावात त्या लोकांच्याकडे जायला कुठल्याही प्रकारची आपल्या मनाला भीड वाटणार नाही. ती भीड वाटू नये असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एकमेकाशी सलोख्याने राहायला पाहिजे. कारण शेवटी आपण सगळीजणं बघा, माणूस मेल्यावर सगळी जातो, लग्नात सगळी जातो, पूजेला सगळी जातो, पण ग्रामपंचायतचं काम असल्यावर सगळी काय येत नाहीत, आली पाहिजेत. ती येण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आपण विश्वास निर्माण करायला पाहिजे. बरोबर. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे, म्हणून मी येईपर्यंत तुम्ही थांबले. नाही तुम्ही बोललेच ते, अरे चल कोण मोठा लागून गेलं का, मग चला आपण. बरोबर. पण तरीसुद्धा 10 लोक 10 फोन केले. मला वाटलं सगळे एकत्र आहेत, एकमेकाला सांगितलं असेल की बा साहेब अमुक ठिकाणी आहेत, तर प्रत्येकजण वेगळा वेगळा फोन करत होता. शेवटी माझ्या हातात रतीलाल मिळाला. कुठे जायचं? रतीलाल मिळलं माझ्या हातात. तर ते मला काही नाही झाली, मी लांब बोलते, तर तू पण जवळ ये बोलू. तर आता ताराबाईला जेवढी काही मुदत मिळाली आहे त्या मुदतीमध्ये तिने एक काम करावं की आपला जो वार्ड आहे, जो परंपरागत आपला वार्ड आहे, आतापर्यंत त्या वार्डात आपण कधी हरलो नाही. म्हणून अख्खी ग्रामपंचायत जर नाही बघता आली तर हरकत नाही, पण ती जी आपली लोकं तिथं आहेत की जी वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहिले आहेत, त्यांच्या कुठल्याही समस्या असतील त्या सोडून द्या. तुम्हाला सुटण्यासाठी काही अडचणी असतील तर मला सांगा, तर अजून 10 वर्ष मी काम करणार आहोत.
थांब